भारतामध्ये महान असणारी संस्कृती आहे. आपल्या या महान राष्ट्राने जगाला समृद्ध असा वारसा दिलेला आहे. इथली समाज व्यवस्था, धार्मिक व्यवस्था, कुटुंब व्यवस्था ही आदर्शवत अशीच आहे. एखादं लहान मूल जन्माला येतं आणि हळूवारपणे वाढतं ते आपल्या कुटुंबात. भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून एकत्र कुटुंब पद्धती चालत आलेली आहे आणि ती आजही पाहायला मिळते. हां, आता अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीने जन्म घेतला असला तरी एकत्र कुटुंब पद्धती मात्र आजही टिकून आहे. या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नात्यांचा गोडवा देखील सुमधुर असतो. घरातील आजी आजोबा, आई वडील, काका काकी, दादा दिदी असे अनेक नातेसंबंध आपले घर फुलवतात. यामधून मुलांवर संस्कार देखील तितकेच सुंदर होत असतात. अशा या संस्कारांची शिदोरी असणाऱ्या गोजीरवाण्या घरात मुले देखील संस्कारक्षमच घडतात. या सुंदर कुटुंबामधील अनुभव फार सुंदरच असतात. हो, अशाच या नात्यांमधील गोडवा अनुभवण्यासाठी आपण जात आहोत एका गोजीरवाण्या घरात. छोट्या घरातील मोठी हस्ती, तिच्यासमोरच शहाणं बाळ, तिच्यासमोरच मस्ती. जन्माच्या आधीची 9 महिन्यांची दोस्ती, आई माझी. सकाळी लवकर उठणारा गजर, वाईट काळात हजर, प्रत्येक कामात नजर, आई माझी. चहा थंड करणारी बशी, तिचा हात माझी उशी. माझं जग किती खुशी, काय सांगू कशी. देवळात देवी असते तशी, आई माझी, आई माझी. ऊंचा है भवन, ऊंचा मंदिर, ऊंची है शान मैया तेरी. चरणों में झुके बादल भी तेरे, पर्वत पे लगे शैया तेरी. हे काल रात्रि है कल्याणी, तेरा जोड़ धरा पर कोई नहीं. मेरी माँ के बराबर कोई नहीं. तेरी ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं. मेरी माँ के बराबर कोई नहीं. കൂട്ടിൽ ചായും പൂന്നിലാവല്ലേ, പൂങ്കാറ്റ് വന്നീ പൂക്കൾ ചേർത്ത് നെഞ്ചിൽ ചാരി. ഈ പാതിരാ താരം നോക്കി നിന്നു ദൂരെ, ഈ മൂകവാനിൻ കോണിൽ ദീപനാളം പോലെ നീ കനവിലും നിലവിലും അതിരൊളിയായി. I love you, I love you, I love you mummy. I love you, I love you, I love you mummy. അന്നാട്ടുകട്ടിൽ പോലെ മടിമേലിറക്കി എന്നെ, ഈ കാതിൽ തോലാതേറെ താരാട്ടുകൾ പാടി. ഈ രാവുറങ്ങിടാതെ പകരം മുഴുക്കും പാട്ടിൽ ആ പോയ കാലം കോരി നിറച്ചൊരു കാട്ടുതേനില്ലേ.